त्याच्याकडे लक्ष द्या व्यवस्थित. आणि आज जे मी बोलणार आहे ते मी तुम्हाला ऑल दिस थिंग्स आय विल गिव्ह यू ऑन स्क्रीन टुमॉरो. डोंट वरी. मी आज जे शिकवणार, जे सांगणार आहे त्याच्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला स्क्रीनवरती देणार आहे. अँड आय एम गोना cover each and every sessions. Don't worry. I will create a notes for that, and I will let you know each and everything. So don't worry about that, guys. Okay, just give me a moment. I hope my voice is clear for everyone. I was just checking my mic, guys. My mic check करता तो. That's last time. So Sagar, what are you doing? तू काय करतोस आता सध्या? Sagar, can you type your message? मेसेज टाइप करून पाठवू शकतोस तू? Harichandra, right? Bro, can you join fast? Why are you getting disconnected? सर काम होतं ना म्हणून. Join it. Don't disconnect. Okay, join fast. So guys, the most important factor which I want to start, I have another 10 minutes, guys. माझ्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. ओके, मी बरोबर 8 वाजता चालू करणार आहे. मी आज टेन्सेस घेणार होतो, बट हॅलो आर्या, हॅलो राज, कॅन यू हिअर मी? राज, आर्या, आवाज येतोय तुम्हाला? You people can type your message in the chat box. Drew, yes, are you there? I can see that you're there. Tu ahes, I can see it. Great time. I just want to know something about Sagar. Sagar, message type करशील तू? सध्या काय करतोयस? What are you doing right now? तर गाइज, आजचा टॉपिक जो मी शिकवणार आहे, लिसन केअरफुली फर्स्ट. ओके, आज मला टेन्सेस चालू करायचे होते. टेन्स म्हणजे काळ म्हणजे आपण ज्या सिच्युएशन मध्ये बोलतो, लाईक जसं आपण बोलतो झालेल्या क्रिया, ज्या क्रिया होत आहे, ज्या क्रिया होत असतील, ज्या क्रिया होतील, त्याला आपण टेन्सेस बोलतो. ओके, इट्स अ ह्यूज ग्रामर टॉपिक. ओके, तो टेन्सेस हा इंग्लिश ग्रामर मध्ये सर्वात मोठा सेशन आहे. तर मी आज स्क्रीन प्रेझेंट करत नाहीये, बिकॉज मी आज तुम्हाला काही कॉमन सेशन शिकवतोय. अँड द मोमेंट आय विल स्टार्ट about the tenses, I will start presenting my screen along with the notes. आजचा जो सेशन आहे खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. तुमच्या डेली लाईफ मध्ये जेव्हा आपण डेली लाईफ मध्ये कम्युनिकेशन करतो, एकमेकाशी बोलतो, तर आपण डेली रुटीन मध्ये आपण कोणकोणती वाक्य वापरली पाहिजेत. सर्वात पहिलं मी तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू सांगणार आहे, जो सर्वांसाठी कॉमन आहे, जे लहान मुलांपासून ते टॉप लेवल कंपनीज अँड इंटरव्ह्यू पर्यंत. ओके, ज्याला आपण पर्सनल इंटरव्ह्यू बोलतो. स्वतःबद्दल इंग्लिश मध्ये माहिती देणं, हाऊ टू गिव्ह दी पर्सनल, व्हेरी बेसिक टॉपिक गाईज. खूप बेसिक टॉपिक आहे, एकदम काय हाय लेवलचा टॉपिक नाहीये. ज्याला शाळेमध्ये किंवा स्कूलमध्ये आपण बोलतो मायसेल्फ, कंपनीमध्ये आपण त्याला बोलतो पर्सनल इंटरव्ह्यू, कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये आपण त्याला कॉलेजेसमध्ये किंवा वेगवेगळ्या कंपनीमध्ये आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो त्याला आपण बोलतो पर्सनल इंटरव्ह्यू. बिकॉज इन मोस्ट ऑफ द कंपनीज गाईज, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. बऱ्याच कंपनीमध्ये असं असतं की जे आपलं पहिलं इम्प्रेशन असतं तेच आपलं लास्ट इम्प्रेशन असतं.
आणि मोस्ट ऑफ द कंपनीमध्ये जो स्टार्टिंगचा राऊंड जो विचारला जातो, जो फर्स्ट राऊंड विचारला जातो, दॅट इज कॉल्ड ॲज पर्सनल इंटरव्ह्यू. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ए हाय श्री, हाऊ आर यू? श्री, कॅन यू हिअर मी? आवाज येतोय तुला? प्रगती मॅम, हाऊ आर यू? तुम्हाला आवाज येतोय? Everyone can reply me in the chat box. Those who are able to listen me. खूप खूप इम्पॉर्टंट सेशन आहे गाईज. शॉर्ट बट स्वीट बट इंटरेस्टिंग सेशन्स आपल्याला घ्यायचं आहे. स्वतःबद्दल इंग्लिशमध्ये माहिती कशा प्रकारे दिली जाते, आपण ग्रीटिंग कसं केलं पाहिजे, आपण ओपनिंग कशी दिली पाहिजे, आपण नाव कशा प्रकारे सांगितलं पाहिजे. ग्रेट ग्रेट, थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीवन्स रिस्पॉन्स. त्याबद्दल आपण बोलणार आहोत. माय सेल्फ बोलायचं का, माय नेम इज बोलायचं का, आय एम बोलायचं, ह्या मी बऱ्याच गोष्टी आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सो लिसन इट केअरफुली गाईज. व्यवस्थित ऐकून घ्या, कारण टेन्सेस बद्दल मी उद्या सेशन चालू करणार आहे. आपल्याकडे मी तुम्हाला टेन्सचा पहिला इंट्रो देतो, ऐका व्यवस्थित केअरफुली. टेन्स मध्ये मी काय शिकवणार आहे तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या. टेन्स म्हणजे काळ गाय, जसं मी तुम्हाला बोललेलो की ज्या प्रकारे आपण वाक्य बनवतो, द वे वी फॉर्म द सेंटेन्सेस. बिकॉज मोस्ट ऑफ द मल्टीनॅशनल कंपनी वेन यू गो फॉर द इंटरव्ह्यू दे फोकस ऑन युअर ग्रामर. जास्तीत जास्त ज्या मल्टीनॅशनल कंपनीज असतात, जेव्हा आपण रिअल टाइम इंटरव्ह्यू मध्ये उतरतो, ते तुमच्या ग्रामरवरती फोकस करतात, तुमच्या वाक्य रचनेवरती फोकस करतात, आणि त्यासाठी टेन्सेस खूप इम्पॉर्टंट असतात. आणि टेन्स शिकवण्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या असतात त्या मी ऑलरेडी शिकवलेल्या आहेत. व्हेरी फर्स्ट आय स्टार्टेड विथ पार्ट ऑफ स्पीच. माझ्या रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही बघू शकता. टेन्स शिकण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी महत्वाच्या असतात, वाक्य रचनेसाठी आपल्याला काय काय गोष्टी महत्वाच्या असतात, दॅट हॅव बीन ऑलरेडी टॉट बाय मी. त्या सर्व गोष्टी माझ्याद्वारे शिकवल्या गेलेल्या आहेत. व्हेरी फर्स्ट वी कम्प्लिटेड अबाउट पार्ट ऑफ स्पीच. आपण 9 टाईपच्या पार्ट ऑफ स्पीच शिकलो. त्यानंतर आपण डिफरंट टाईपचे नाउन शिकलो. आफ्टर दॅट वी लर्न अबाउट सेंटेन्स फॉर्मेशन. त्यानंतर आपण वाक्य रचनेबद्दल शिकलो. सब्जेक्ट काय आहे ते शिकलो आपण. देन वी लर्न अबाउट मेन वर्ब, त्याचे वेगवेगळे प्रकार, लाईक रेग्युलर मेन वर्ब, इरेग्युलर मेन वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, ते शिकलो. आफ्टर दॅट वी स्टार्टेड विथ हेल्पिंग वर्ब. त्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद. बिफोर दॅट वी लर्न अबाउट डिटरमायनर्स. त्याच्या अगोदर आपण ऑब्जेक्ट काय असतं आणि डिटरमायनर काय असतं ते शिकलो. अँड देन वी स्टार्टेड अबाउट हेल्पिंग वर्ब. आपण हेल्पिंग वर्बचा मोठा सेशन आपण कंप्लीट केला. ओके. And after that we completed about list of pronoun and reflexive pronoun. By combining all these things, my dear friend, the tenses come into picture. ह्या सर्व गोष्टींना कंबाईन करून टेन्स तयार होतात, आणि ह्या सर्व गोष्टींचा वापर काळामध्ये वाक्य बनवताना केला जातो. आज जो सेशन मी तुम्हाला घेणार आहे, द वे आय स्टडीड बिफोर सम टाइम, जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो की आज जो सेशन मी घेणार आहे तो सेशन असेल की आपण स्वतःबद्दल इंग्लिशमध्ये माहिती कशी दिली पाहिजे, ज्याचा वापर तुम्हाला कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठीही होणार आहे, आणि ज्याचा वापर तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये करू शकता, किंवा तुमच्या कॉलेजमध्ये जेव्हा कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे येतात त्यावेळेला करू शकता. सो जब भी आपके कॉलेज में कोई कैंपस इंटरव्यू आता है, या आप लोग रियल टाइम इंटरव्यू देने मार्केट में जाते हो, तो सबसे पहला इंटरव्यू का राउंड पूछा जाता है पर्सनल इंटरव्यू. There are some companies who are asking about an aptitude test. कुछ कंपनीज ऐसे होती है गाइस जो एप्टीट्यूड टेस्ट के बारे में पहला पूछती है, एंड लेटर ऑन दे स्टार्ट अबाउट अदर थिंग्स, राइट? सो just wanted to tell you about personal interview. Before I start the personal interview, my dear friend, I just want to let you know about sentences, okay? And aptitude test is applicable only for the people who are applying for an engineering job, then promotion levels interview. But post that, त्याच्यानंतर असतो जो असतो तो पर्सनल इंटरव्ह्यू असतो. Very very important and crucial, okay? Many people try the way they used to give interview in their childhood in the school. बरेच लोक अशा प्रकारे इंटरव्ह्यू देतात की जे लहानपणी आपण शाळेमध्ये कशा प्रकारे देतो. But there are 9 points while giving the personal interview in each and every company. कोणत्याही कंपनीमध्ये जेव्हा आपण इंटरव्ह्यू द्यायला जातो त्यामध्ये 9 पॉइंट्स खूप इम्पॉर्टंट असतात. आपण स्वतःबद्दल जेव्हा माहिती सांगतो, जेव्हा सेल्फ इंट्रोडक्शन देतो किंवा माय सेल्फ बद्दल बोलतो. आता ते 9 पॉइंट्स कौन कोणते? जब भी हम कोई भी कंपनी में जब इंटरव्यू देने जाते हैं तो इंटरव्यू का अपना फर्स्ट राउंड लिया जाता है पर्सनल इंटरव्यू. एंड देयर आर 9 इंपॉर्टेंट पॉइंट्स फॉर पर्सनल इंटरव्यू. What are those 9 important points?
ओ 9 पॉइंट्स कोणकोणते आहे ते 9 पॉइंट कोणकोणते आहेत एनीवन नोस कॅन यू टाइप इन दी चैट बॉक्स एंड रिप्लाई मी गाइस जर कोणाला माहित असेल अगर किसको कुछ पता रहेगा पर्सनल इंटरव्यू के बारे में यू गाइस कैन टाइप योर रिस्पॉन्स इन द चैट बॉक्स एंड रिप्लाई मी जर तुम्ही कधी प्रयत्न केला असेल पर्सनल इंटरव्यू देण्याचा अगर शायद से आपने कभी कोशिश की रहेगी किसी कंपनी में इंटरव्यू देने की वगैरह वगैरह so you guys can type your message in the chat box if you know something about the personal interview anyone knows माहित आहे कोणाला yes no maybe असेल तर हा बोला नसेल तर नाही that is okay you guys can type your message I'm gonna tell you मी तुम्हाला आता सांगणार आहे don't worry about that कसं बोलायचं आय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे बोलताना चेहऱ्यावरती आपण जेन्युइन स्माइल कशी ठेवली पाहिजे इंटरव्यू देताना ह्या सर्व गोष्टी मी आजच्या लेक्चरला सांगणार आहे काय लोग कैसे असतात का यू नो कुछ लोग कैसे रहते हैं पता है गाइस जब हम लोग बचपन में इन आवर चाइल्डहुड इन स्कूल लेवल वी यूज्ड टू गिव अ स्पीच हम लोग स्पीच दिया करते थे राइट ऑन 15th अगस्त दैट इज एन इंडिपेंडेंस डे और रिपब्लिक डे और कोई जयंती वगैरह रहता था तो हम लोग फील करते कि जब हम लोग इंटरव्यू दे रहे तो हम लोग उसी तरीके से बात करें ओके बट दैट इज नॉट रियल फैक्ट क्या बोलता है whenever we start giving an interview in any company जब हम लोग कोई भी कंपनी में इंटरव्यू देने शुरू करते हैं जेव्हा आपण कोणत्याही कंपनीमध्ये इंटरव्यू द्यायला सुरुवात करतो at that time you will be observed by HR from the top to bottom तुम्हाला HR कडून टॉप टू बॉटम ऑब्जर्व केलं जाईल HR द्वारा आपको टॉप टू बॉटम ऑब्जर्व किया जाएगा फॉर एग्जाम्पल द वे यू आर सिटिंग तुम्ही कशा प्रकारे बसता फॉर एग्जाम्पल द वे यू आर टॉकिंग तुम्ही कशा प्रकारे बोलता आप किस तरीके से बात कर रहे हो and for example the way your pronunciation तुमचे शब्दांचे उच्चार कशा प्रकारे आहेत आपके वर्ड्स के उच्चारण किस तरीके से है देन योर आई कॉन्टैक्ट्स बोलते समय आपके आई जो होते हैं आईज उसका कॉन्टैक्ट कहाँ पे है हम लोग कहाँ पे फोकस कर रहे हैं देन लिप मूवमेंट माउथ मूवमेंट एंड टंग मूवमेंट फॉर एग्जाम्पल्स व्हेन वी टॉक वी शुड ओपन आवर माउथ कंप्लीटली जब भी हम लोग बात करेंगे वो पर्सनल इंटरव्यू रहने दो या कोई भी रहने दो आपको अपना मुंह पूरी तरीके से ओपन करना चाहिए आपल्याला आपलं तोंड पूर्णपणे उघडलं पाहिजे यू नो द इंटेंशन इज द फ्रंट पर्सन शुड अंडरस्टँड व्हॉट एव्हर वी आर टॉकिंग त्याचं इंटेन्शन असं आहे की समोरच्या व्यक्तीला कळायला पाहिजे की आपण काय बोलतोय आणि काय शब्दांचे उच्चार करतोय सामने वाले को समझ में आना चाहिए कि हम लोग क्या बात करें और किस तरीके से बात करें that is the main purpose that is the main intention of opening your mouth completely and all right so you guys can start replying me in the chat box guys तुम्ही chat box मध्ये रिप्लाय द्यायला चालू करू शकता जर तुम्हाला माहित असेल की बाबा हाँ सर आम्ही पर्सनल इंटरव्यू कधी दिलेला है हाँ सर हम लोगों ने भी पर्सनल इंटरव्यू दिया है या फिर कभी कोशिश की है if you guys don't know then you can type in the chat box as a no जर माहित नसेल तर नाही लिहा माहित असेल तर यस लिहा whatever okay so today's session is gonna rock about your personal interview about your day-to-day life and the sentences which we talk on daily basis अजून दोन गोष्टी मी आज सांगणार आहे पर्सनल इंटरव्यू बरोबरच ह्याचे मी पूर्ण वाक्य मी तुम्हाला उद्या माझ्या स्क्रीनवरती प्रेझेंट करेन जे मी आता बोलणार आहे जो भी सेंटेंसेस मैं आज बात करने वाला हूं जी पण वाक्य मी आज बोलणार आहे all those sentences will be presented on the screen by tomorrow so don't worry about that just listen me carefully look at my eye contacts look at my mouth movement look at my pronunciation मैं कशा प्रकारे बोलतोय मैं किस तरीके से बात कर रहा हूं मेरे pronunciations words के कैसे है माझा eye contacts माझी body language कशा प्रकारे हावभाव आहेत you guys have to focus on that आप लोग को उसके ऊपर फोकस करना पड़ेगा तुम्हाला ते व्यवस्थित ऐकावं लागेल alright so personal interview is nothing but first round of interview which will be conducted by any company any service industry any KPO any BPO any corporate sector personal interview एक असा इंटरव्ह्यू आहे जो फर्स्ट टाइम आपल्याला विचारला जाऊ शकतो कोणत्याही कंपनीद्वारे कोणत्याही HR द्वारे पर्सनल इंटरव्यू एक ऐसा इंटरव्यू का राउंड है जो हमें पहले ही स्टार्ट में इनिशियल लेवल पे पूछा जाता है HR द्वारा दिस राउंड कंसिस्ट ऑफ 9 पॉइंट्स देयर आर 9 वैलिड पॉइंट्स इन पर्सनल इंटरव्यू माय डियर फ्रेंड्स
पर्सनल इंटरव्यू मध्ये 9 पॉइंट्स खूप महत्वाचे असतात. पर्सनल इंटरव्यू के अंदर 9 पॉइंट्स बहुत ही वैल्यूएबल है, बहुत ही इंपॉर्टेंट है. Now you may have a question in your mind, sir, what are those 9 points? शायद से आपके दिमाग में सवाल होगा कि सर वो 9 पॉइंट्स कौन से हैं, सर ते 9 पॉइंट कोण कोणते आहेत. ओके सर, द व्हेरी फर्स्ट पॉइंट, ग्रीटिंग. यू नो गाइज, ग्रीट, समोरच्या व्यक्तीला ग्रीट करणं, सामने वाले को ग्रीट करना, अभिवादन करना, उसको अपन बोलते हैं ग्रीटिंग बोलते हैं. क्या बोलते हैं उसको? ग्रीटिंग. ओके, इफ यू हॅव पेन अँड पेपर हँडी विथ यू गाइज, राईट डाउन. तुमच्याकडे पेन अँड पेपर हँडी असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता, अगर आपके पास पेन अँड पेपर है. इन टुमॉरो लेक्चर आय एम गोना प्रेझेंट ऑल दोस पॉइंट. उद्याच्या लेक्चर मध्ये मी हे पॉइंट सगळे स्क्रीनवरती प्रेझेंट करणार आहे. सो यू गाइज डोंट बॉदर अबाउट दॅट. As I stated, greeting. What do you mean by greeting, guys? Greeting means I'm not talking about the greeting which we send it to our friends, relatives, family members. Greeting म्हणजे ते greeting नाही जे आपण हॅपी न्यू इयर्सला पाठवतो किंवा एखाद्या डेला आपण मित्राला, मैत्रिणीला किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सला पाठवतो. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट ग्रीटिंग. आय एम टॉकिंग अबाउट हाऊ टू ग्रीट द फ्रंट पर्सन. समोरच्या व्यक्तीला कशा प्रकारे ग्रीट केलं पाहिजे, सामने वाले को किस तरीके से ग्रीट करना है, किस तरीके से उसको अभिवादन करना है. ओके, दैट इज नथिंग बट बेस्ड ऑन टाइम अवेलेबिलिटी. ते पण वेळेनुसार, ते वेळ, यू नो, टाइम अवेलेबिलिटी रहता है, उसके हिसाब से अपने को सामने वाले को ग्रीट करना है. टाइम अवेलेबिलिटी इज अ मोस्ट इंपॉर्टेंट फैक्टर. If it is a morning, we should greet the front person as a morning. If it is afternoon, we should greet the front person as an afternoon. If it is evening, we should greet the front person as an evening. If it is afternoon, as you know that. Now you may say, sir, good night असेल तर आम्ही काय बोलणार? फॉर एक्झाम्पल रात्री 9ला 10ला समजा एखाद्या US बेस्ड कंपनी किंवा UK बेस्ड कंपनीमध्ये जर तुम्ही इंटरव्ह्यू देत असाल तर त्यावेळेला काय गुड नाईट बोलणार? गुड नाईट सर? नो, इट्स अ गुड इव्हनिंग. काय असेल त्यावेळेला? गुड इव्हनिंग असेल. ऑलराइट, त्याला आपण बोलतो स्टँडर्ड ग्रीटिंग. इसको हम लोग बोलते हैं गाइस स्टँडर्ड ग्रीटिंग. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, ह्याला आपण एक ग्रीटिंग बोलतो. ओके, त्याच्यानंतर आपण बोलतो समोरचा व्यक्ती एकटा आहे, अगर सामने वाला अकेला है, अकेला मेल है, अकेली फीमेल है, या ग्रुप ऑफ HR अपने सामने बैठे हैं, आपल्या समोर जे आपले इंटरव्यू घेतात, फॉर एग्जाम्पल 1-on-1 इंटरव्यू है, ग्रुप राउंड है, राइट. ग्रुप राउंड के अंदर बहुत सारे HR लोग रहते हैं, ग्रुप राउंड मध्ये भरपूर HR असतात, एकच इंटरव्ह्यू असतो, समथिंग लाइक दैट, राइट. सो इट डिपेंड्स ऑन द सिचुएशन. ये सिचुएशन के ऊपर डिपेंड है कि सामने वाले को हम लोग को किस तरीके से ग्रीट करना है. अगर एक बंदा है, इफ देयर इज ओनली वन मेल हु इज सिटिंग इन फ्रंट ऑफ मी, फॉर एग्जाम्पल इफ आई एम गिविंग एन इंटरव्यू, माय डियर फ्रेंड्स, जर मी इंटरव्यू देतोय अँड इफ द फ्रंट पर्सन हु इज सिटिंग इज अ मेल HR, जर समोर बसलेला व्यक्ती मेल HR आहे, जर समोर बसलेली व्यक्ती मेल HR आहे, आय विल से, मी कशा प्रकारे बोलेन, मैं किस तरीके से बोलूंगा? हेलो सर, good morning. Hello sir, good afternoon. Hello sir, good evening. You know, there should be an excitement in your voice. तुमच्या आवाजामध्ये एक्साइटमेंट असली पाहिजे, हॅपीनेस असलं पाहिजे, एंड एक जेन्युइन स्माइल असली पाहिजे. आपके आवाज में इंटरव्यू देते टाइम पे एक एक्साइटमेंट होना चाहिए, हैप्पीनेस होना चाहिए और जेन्युइन स्माइल होना चाहिए. दैट विल रियली हेल्प यू अ लॉट to impress the front person to crack the interview. ते तुम्हाला खूप हेल्प करेल समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी आणि तुम्हाला पुढचे राउंड इझिली जाण्यासाठी. इफ योर फर्स्ट इंप्रेशन इज बिकॉज वी से ना, अपन बोलतो ना, हम लोग बोलते हैं हमेशा फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन. व्हाट डज इट मीन? त्या वाक्याचा अर्थ काय, वो सेंटेन्स का मीनिंग क्या है? सो वी आर ट्राइंग टू इम्प्रेस एन इंटरव्यूअर बाय ग्रीटिंग इन प्रॉपर वे. अपन त्या इंटरव्यूला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. हम लोग उस इंटरव्यू को इंप्रेस करने की कोशिश करते हैं ताकि जो आगे आने वाले बचे हुए इंटरव्यू के राउंड है वो हम लोग को अच्छे से जाए, जेणेकरून आपल्याला जे पुढचे इंटरव्यूचे राउंड आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे गेले पाहिजे. Therefore, the very first point in personal interview is called as greeting. म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू देते वेळी जो सर्वात पहिला आणि सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट काय असतो?
ग्रीटिंग असतो. पर्सनल इंटरव्यू देते टाइम पे जो सबसे पहला और सबसे इंपॉर्टेंट और सबसे वैल्यूएबल पॉइंट क्या होता है माय डियर फ्रेंड्स? ग्रीटिंग. बी केयरफुल, check your watch, check the time, and accordingly you should try and greet the front person. तुम्हाला खूप काळजीपूर्वक राहावं लागेल. आप लोगों को बहुत केयरफुल रहना पड़ेगा, आपका टाइम देखना पड़ेगा, उस तरीके से आपको सामने वाले को ग्रीट करना है. हेलो सर, हेलो मैम, हेलो फ्रेंड्स. डिपेंड्स ऑन द सिचुएशन गाइस. ते सिचुएशन वर डिपेंड है, वो सिचुएशन के ऊपर डिपेंड है. अगर एक मेल एचआर है, हेलो सर, हाय सर. अगर एक फीमेल एचआर है, हेलो मैम, हाय मैम. अगर 2 या 3 लोग एचआर, एक लड़का एक लड़की सामने बैठे हैं, हेलो गाइज, हेलो फ्रेंड्स. ट्राय एंड ग्रीट लाइक दैट. ह्याप्रमाणे ग्रीट करण्याचा प्रयत्न करा. इस तरीके से सामने वाले को ग्रीट करने की कोशिश करो. डेफिनेटली आई एम श्योर, आई गारंटी यू गाइज, यू विल बी एबल टू इंप्रेस द एचआर एट द टाइम ऑफ इंटरव्यू. ओके, मैं गारंटी देता हूं, मैं आपको गारंटी देता हूं, आप डेफिनेटली उस एचआर को इंटरव्यू के टाइम पे इंप्रेस कर पाओगे. आई एम श्योर, आई एम गिविंग यू अ गारंटी अबाउट दैट. राइट. सो ह्याप्रमाणे तुम्हाला ग्रीटिंग देता आली पाहिजे. इस तरीके से आपको ग्रीटिंग देने आनी चाहिए. देन डेफिनेटली यू कैन इजिली क्रैक द इंटरव्यू ऑफ ईच एंड एवरी कंपनी. तुम्ही कोणत्याही कंपनीचा इंटरव्यू इजिली क्रैक करू शकता. आप किसी भी कंपनी का इंटरव्यू आराम से इजिली क्रैक कर सकते हैं. ये तो पॉइंट नंबर 1 हो गया गाइस. हा तर पॉइंट नंबर 1 झाला ग्रीटिंग. ग्रीटिंग नंतर while giving your personal interview, the second point none other than greeting के बाद पर्सनल इंटरव्यू देते टाइम पे दूसरा पॉइंट क्या रहेगा? what would be the second point guys? can you imagine guys? तुम्हें इमेजिन करू शकता? क्या आप लोग इमेजिन कर सकते हैं? Name, your name, very very important. Who are you? With whom I'm talking to? Correct? आप कौन हो? तुम्ही कोण आहात? एचआर कोणाशी बोलतोय? एचआर कोणाशी बोलते? With whom we are talking to? So HR is really excited to know about your name because you are an interviewee and HR is an interviewer. दोन वर्ड लक्षात ठेवा, 2 वर्ड आप दिमाग में रखो. एक इंटरव्यूवी होता है और एक इंटरव्यूअर होता है. एक इंटरव्यूवी असतो आणि एक इंटरव्यूअर असतो. ओके, इंटरव्यूवी is nothing but the person who is giving an interview. लक्षात ठेवा माय डियर फ्रेंड्स, ध्यान में रखिए. इंटरव्यूवी बोले तो आप लोग, बिकॉज आप लोग को जॉब की जरूरत है, आप लोग इंटरव्यू दे रहे हो. एंड इंटरव्यूअर इज नथिंग बट द पर्सन who is conducting an interview or who is going to conduct an interview or who will be conducting an interview. and interviewer म्हणजे जो तुमचा इंटरव्यू घेणारा असेल. इंटरव्यूअर का मतलब होता है जो आपका इंटरव्यू लेने वाला है. राइट. सेकंड पॉइंट इंपॉर्टेंट होता है गाइस पर्सनल इंटरव्यू में, योर नेम. दूसरा महत्वपूर्ण पॉइंट आहे पर्सनल इंटरव्यू मध्ये गाइस, दैट इज कॉल्ड एज आवर नेम. नाउ नेम, अरे सर नाम में क्या रखा है? सब चीजें काम में होती है. It's not like that. The HR wanted to know your name. HR को जानना है आप लोग का नाम क्या है. HR ला माहित करून घ्यायचं आहे. मग त्यावेळेला तुम्ही काय बोलणार? My name is, myself. Right? Some people say like that. कुछ लोग ऐसा बोलते हैं, My name is Anthony Gonzalez. No. Myself Anthony Gonzalez. No. I am. The professional way says that I am. कभी भी आप अपना नाम बताओ इंटरव्यू के टाइम पे, केव्हाही तुम्ही तुमच्या इंटरव्यूच्या वेळेला नाव सांगा, त्यावेळेला तुम्हाला काय बोललं पाहिजे? आय एम. फॉर एक्झाम्पल, आय एम हरिश्चंद्र, आय एम ध्रुव, आय एम आर्या, आय एम राज, आय एम भावेश, आय एम अर्णव, आय एम प्रगति, आय एम सुजो. Likewise. Yes, this is also right. I am बोलो या, this is also right. मी तुम्हाला this आणि that शिकवलंय माझ्या रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये. बघा, लिस्ट ऑफ प्रोनाउन मध्ये मी तुम्हाला this आणि that शिकवलंय. मैंने मेरे लिस्ट ऑफ प्रोनाउन में आप लोग को this और that पढ़ाया. Because this is Vijay, this is Pragati, this is Bhavesh, this is Harishchandra. Likewise. मग तुम्ही I am बोला किंवा this is बोला, both sentences, meaning of both sentences right. दोन्ही वाक्याचा अर्थ सेम आहे, दोनों सेंटेंस का मीनिंग सेम है. आय एम. 2 पॉइंट आपण कव्हर किए गाइस.
आपण 2 पॉइंट कव्हर केलेले आहेत, एक ग्रीटिंग, एक नेम, राइट। आणि आपण काय शिकतोय आज, हम क्या सीख रहे हैं कि कंपनी के अंदर इंटरव्यू का पहला राउंड पर्सनल इंटरव्यू कैसे दिया जाता है। यही तुम्हारे कॉलेज और स्कूल में भी पूछा जाता है गाइस। जब आप लोग कोई नया कॉलेज ज्वाइन करते हो या नया स्कूल ज्वाइन करते हो तो आपको अपना इंट्रो देना पड़ता है। एट दैट पॉइंट दिस पॉइंट विल रियली हेल्प यू लॉट। त्यावेळेला तुम्हाला हे पॉइंट खूप महत्वपूर्ण होतील। वो टाइम पे आपको ये पॉइंट्स बहुत ही वैल्यूएबल रहेंगे, राइट। एंड जो इंटरव्यू देने वाले हैं उनके लिए तो होना ही होना है, नो डाउट अबाउट दैट। आणि जे इंटरव्यू देना है त्यांच्यासाठी तो पर्सनल इंटरव्यू करो या मरो की सिचुएशन डू और डाई का सिचुएशन रहेगा। ओके, आई एम बोलो या दिस इज बोलो, आई एम एब्सोल्युटली ओके विद दैट। मला दोन्ही सेंटेंसेस मान्य है, बोथ सेंटेंसेस आर प्रोफेशनल, मुझे दोनों सेंटेंसेस एक्सेप्टेबल है। नाउ आई एम जंपिंग ऑन थर्ड पॉइंट। मैं अभी थर्ड पॉइंट पे जंप कर रहा हूं while giving your personal interview. What would be the third point while giving the personal interview? पर्सनल इंटरव्यू देते वेळी तिसरा पॉइंट काय असू शकतो? पर्सनल इंटरव्यू देते समय पे तीसरा पॉइंट प्लेस, आप कहां पे रहते हो। ओके, प्लेस, प्लेस यानी जगह, ठिकाण, आप कहां पे रहते हो। नाउ आई टॉक अबाउट माय सेल्फ गाइज, मी माझ्याबद्दल बोलतोय, तुम्ही त्याप्रमाणे तुमची वाक्य तशी ड्राफ्ट करू शकता। आप लोग आपके सेंटेंसेस उस तरीके से ड्राफ्ट कर सकते हो, और मैं जो 9 पॉइंट आपको बता रहा हूं उसी तरीके से आप पर्सनल इंटरव्यू देना। इंटरव्यू में मी जे 9 पॉइंट तुम्हाला शिकवते तुम्ही त्याच पद्धतीने पर्सनल इंटरव्यू द्या कंपनीमध्ये, विदाउट हेजिटिंग, विदाउट फंबलिंग, विदाउट स्केरिंग, बिना घबराए, बिना डरे हुए, न घाबरता, न फंबल होता। थर्ड पॉइंट इज नथिंग बट योर प्लेस। फॉर एग्जाम्पल, द प्लेस वेर यू बिलोंग्स टू, तुम्ही कोणत्या ठिकाणी बिलोंग करता। someone will say I'm from Mumbai, someone say I'm from Maharashtra. Hey, Maharashtra is a huge state, man. Where in Maharashtra? Mumbai, Thane, Sangli, Satara, Ratnagiri or something. Someone will say I'm from UP, or कोण असेल तर कोण यूपी बद्दल बोले, कोई रहेगा तो यूपी का, यूपी के बारे में बताएगा। That is called as place. That is your third point. तो तुमचा कोणता पॉइंट झाला? थर्ड पॉइंट झाला, राइट। व्हेरी फर्स्ट माय डियर फ्रेंड, पर्सनल इंटरव्यू देते टाइम पे सगळ्यात पहिला पॉइंट पर्सनल इंटरव्यू देताना कोणता असेल? ग्रीटिंग, ग्रीट। पॉइंट नंबर 2, योर नेम, ओके, आई एम, दिस इज, उसके आगे आपका नाम लिखना है। थर्ड पॉइंट, यू आर टॉकिंग अबाउट प्लेस। आप लोग जो तीसरा पॉइंट बोल रहे हो वो क्या रहेगा? प्लेस रहेगा। प्लेस यानी आप लोग कहां पे रहते हो, तुम्ही कुठे राहता, ओके, और तुम्ही कोणत्या प्लेसला बिलोंग करता, that is called as place. For example, I am from Mumbai, I am from Thane, I am from Sangli, I am from Kalyan, I am from Dadar, असं वाक्य ड्राफ्ट करा। किंवा I belongs to, I am from के जगह पे आप लोग ऑप्शनल सेंटेंस डाल सकते हो, I belongs to। I am from च्या ऐवजी तुम्ही एक तिथे ऑप्शनल वाक्य टाकू शकता, I belongs to, I belongs to Mumbai, I belongs to Maharashtra state, I belongs to UP, I belongs to America, I belongs to United States of America, I belongs to UK, United Kingdom, I belongs to North Carolina। अशा प्रकारे इस तरीके से आप लोग वहां पे सेंटेंस ड्राफ्ट कर सकते हो। ह्या प्रमाणे तुम्ही तिथे वाक्य ड्राफ्ट करू शकता। ओके, मी दोन ऑप्शन देतोय, मैं दो ऑप्शन आप लोग के लिए दे रहा हूं। प्लीज कीप इन योर माइंड, दोन्ही वाक्य तुमच्या लक्षात ठेवा। मी हे पॉइंट तुम्हाला माझ्या स्क्रीनवर उद्या प्रेझेंट करेन, टेन्शन घेऊ नका, ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट उद्या घेऊ शकता किंवा माझ्या रेकॉर्डेड लेक्चर मध्ये तुम्ही पुन्हा हे पॉइंट्स ऐकू शकता। ओके, सगळ्यात पहिला गाइस, ग्रीटिंग, हेलो सर, हेलो मॅम, हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, बेस्ड ऑन टाइम। ओके, I am Vijay, this is Vijay। Point number 2, name। Third, I am from Thane, I belongs to Thane, okay, place, all right। हे 4 पॉइंट कळाले तुम्हाला सर्वांना? हैव यू अंडरस्टूड ऑल दोस 4 पॉइंट? ये 4 पॉइंट आपको समझ में आया क्या गाइस? यस, नो? कैन यू प्लीज रिप्लाई मी इन द चैट बॉक्स एवरीवन? ऑसम, ऑसम, थैंक यू सो मच। नाउ फिफ्थ पॉइंट माय डियर फ्रेंड, तुमचा 5वा पॉइंट खूप इंपॉर्टंट आहे।
वाला पॉइंट वेरी वेरी इंपॉर्टेंट गाइस, पर्सनल इंटरव्यू देते टाइम पे पांचवा वाला पॉइंट बहुत ही इंपॉर्टेंट है। पांचवा पॉइंट खूप खूप महत्वपूर्ण आहे। लिसन इट केअरफुली, ट्राय अँड अप्लाय इट केअरफुली. आय एम टॉकिंग अबाउट फिफ्थ पॉइंट इज नथिंग बट युअर फॅमिली. In point number 5, you have to talk about your family. You have to talk about your family. आता फॅमिली म्हणजे पूर्ण फॅमिलीची कुंडली सांगायची नाही आपल्याला. फॅमिली इन द सेन्स शॉर्ट बट स्वीट, की माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या व्यतिरिक्त अजून 4 मेंबर आहेत. मेरे फैमिली में मेरे अलावा और 4 मेंबर है. सो यू नो, शॉर्ट बट स्वीट. वी आर नॉट गोइंग टू टॉक ऑन टॉपिक. आपण एका टॉपिकवर बोलत नाही, आपण पर्सनल इंटरव्ह्यू देतोय. जे 9 पॉइंट जे मी सांगेल तेच फॉलो करा गाइस. आय गॅरंटी यू विल डेफिनेटली क्रॅक द इंटरव्ह्यू. जे मी 9 पॉइंट सांगतोय त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली तुम्ही तुमच्या घरी एक आरसा असतो, आपके घर पे एक बड़ा मिरर रहता है, अलमारी अपन बोलते हैं उसको, कपबोर्ड. You people can stand in front of that mirror and you can look at in that mirror your face. त्या आरशासमोर तुम्ही उभं राहून स्वतः तुम्ही प्रैक्टिस करू शकता. वो मिरर के सामने खड़े रह के आप सेल्फ प्रैक्टिस कर सकते हो. अपने आई कॉन्टैक्ट को देख सकते हो, अपने बॉडी लैंग्वेज को देख सकते हो, अपने लिप मूवमेंट, माउथ मूवमेंट को देख सकते हो. यू विल अंडरस्टँड युअर मिस्टेक. तुम्हाला तुमची चूक कळेल की बाबा तुम्ही जेन्युइन स्माइल चेहऱ्यावरती ठेवता की नाही, इंटरव्यू देताना तुमचे आई कॉन्टॅक्ट बरोबर आहेत की नाही, आप लोग आपके चेहरे पे स्माइल रख रहे हो या नहीं रख रहे हो, आपके आई कॉन्टैक्ट बराबर है कि नहीं, आपके बॉडी लैंग्वेज बराबर है कि नहीं. यू विल कम टू नो बाय वॉचिंग इन दैट मिरर. जो मोठा जो यू नो कपाट असतो, त्याचा जो आरसा असतो ना, त्याच्या समोर उभं राहून स्वतःशी स्वतः बोला. उसके सामने खड़े रह के खुद से खुद बात करो. उसमें देखो आप लोग बराबर इंटरव्यू दे रहे हो क्या. दॅट इज द बेस्ट प्रॅक्टिस एव्हर गाईज. आतापर्यंतची सर्वात बेस्ट प्रॅक्टिस आहे. तुम्ही असं नाही बोलू शकत सर माझ्या घरी कोण इंग्लिश बोलत नाही, मला कोण प्रॅक्टिस करायला नाही आहे, तर मी कसं प्रॅक्टिस करणार. सेल्फ प्रॅक्टिस इज वन ऑफ द बेस्ट प्रॅक्टिस इन दिस वर्ल्ड गाईड. स्वतः प्रॅक्टिस करणं, स्वतःशी बोलणं आरशासमोर उभं राहून, दॅट विल मेक सेन्स, दॅट विल मेक अंडरस्टँड यू गाईज युअर मिस्टेक. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या चुक्या कळतील, तुमच्या आय कॉन्टॅक्ट, बॉडी लैंग्वेज, तुम्हाला सर्व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रॉपर कळेल. आप लोग को आपकी गलतियां समझेगी, आपका बॉडी लैंग्वेज, आई कॉन्टैक्ट बराबर जा रहा है कि नहीं, वो आपको अच्छा से केयरफुली आपको अंडरस्टैंड होगा. दैट इज कॉल्ड एज मिरर एक्सपेरिमेंट. त्याला आपण बोलतो मिरर एक्सपेरिमेंट किंवा मिरर प्रॅक्टिस. राइट. आता मी पॉइंट रिपीट करतो. हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. दिस इज विजय. आई एम फ्रॉम ठाणे. नाउ आई एम टॉकिंग अबाउट माय फैमिली. पॉइंट नंबर 5 इज नथिंग बट अबाउट योर greeting, name, place. Greeting, name, place, and fourth is family. Okay. Fourth point काय आहे? Family. Family म्हणजे कुटुंब. In my family, apart from my parents. Hello महेश सर, hello सचिन सर. आज आपण पर्सनल इंटरव्ह्यू बद्दल बोलतोय. एक थोडासा रिकॅप व्यवस्थित ऐकून घ्या, मी पुन्हा रिपीट करेन. खूप इम्पॉर्टंट राउंड आहे. इट्स रियली रियली इम्पॉर्टंट राउंड ऑफ एन इंटरव्यू गाइस. कोणत्याही कंपनीमध्ये आपण जेव्हा इंटरव्यू देतो, कोई भी कंपनी में जब हम लोग इंटरव्यू देते हैं, वेरी फर्स्ट राउंड ऑफ विच विल बी आस्क्ड बाय द एचआर. इंटरव्यू का सबसे पहला राउंड जो एचआर द्वारा पूछा जाता है. ओके. नाउ आई एम टॉकिंग अबाउट इन माय फैमिली, अपार्ट फ्रॉम माय पेरेंट्स, आई हैव एन यंगर ब्रदर एंड यंगर सिस्टर. इन माय फैमिली, अपार्ट फ्रॉम माय पेरेंट्स, आई हैव and younger brother and younger sister. माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या पॅरेंट्स व्यतिरिक्त मला एक लहान भाऊ आहे आणि एक लहान बहीण आहे. मेरे फैमिली में मेरे पेरेंट्स के अलावा मेरी एक छोटी बहन है और एक मेरा छोटा भाई है. हे वाक्य अशा प्रकारे बनलं पाहिजे. ये सेंटेंस इस तरीके से बनना चाहिए. दॅट इज कॉल्ड एज अबाउट युअर फॅमिली. त्याला आपण बोलतो तुमच्या फॅमिली बद्दल बोलणं. ओके. नाउ आई एम टॉकिंग अबाउट माय फॅमिली. तुम्ही तुमच्या फॅमिली बद्दल त्याप्रमाणे वाक्य बनवा. आप लोग आपके फैमिली के बारे में वैसा सेंटेंस बनाओ. इन माय फैमिली, अपार्ट फ्रॉम माय पेरेंट्स, आई हैव वन यंगर ब्रदर एंड यंगर सिस्टर. ओके. तिथे तुमचा मोठा भाऊ असू शकतो, मोठी बहीण असू शकते. डिपेंड्स ऑन टाइम. अंडरस्टँड. सो फॉर मी, आई हैव वन यंगर ब्रदर एंड आई हैव वन यंगर सिस्टर. सो माय सेंटेंस अबाउट माय फैमिली, इन माय फैमिली, अपार्ट फ्रॉम माय पेरेंट्स, आई हैव वन यंगर ब्रदर एंड यंगर सिस्टर. अगर किसको कोई बड़ा भाई बड़ी बहन है तो वो लोग बोलेंगे इन माय फैमिली, अपार्ट फ्रॉम माय पेरेंट्स, आई हैव वन एल्डर ब्रदर एंड एल्डर सिस्टर. लाइकवाइज
ह्याप्रमाणे. ओके, आफ्टर टॉकिंग अबाउट युअर फॅमिली बद्दल बोलल्यानंतर यू हॅव टू टॉक अबाउट युअर क्वालिफिकेशन गाइज. नाउ कमिंग टू द पॉइंट कॉल्ड क्वालिफिकेशन, पॉइंट नंबर 5. ओके, वेरी फर्स्ट ग्रीटिंग्स. सबसे पहला हम लोग बात किए ग्रीटिंग के बारे में. सेकंड, वी लर्न अबाउट नेम. थर्ड, we learn about place. Fourth, we learn about family. Fifth, we are going to learn about qualification. Sixth, we are going to talk about skills. Then about your, hobbies and all, and about your experience and closing. इस तरीके से अपन अपने 9 points को आगे बोलेंगे. Qualification. Now I'm going to talk about my qualification. मैं अभी मेरे qualification के बारे में बता रहा हूँ. I am an IT graduate, as well as I have completed MBA in IT, Information Management System. अगर यहाँ पे कोई बीकॉम ग्रेजुएट है, इथे कोण बीकॉम असेल तर बोलेल आई एम बीकॉम ग्रेजुएट. कोई अगर बीएससी है, आई हैव कंप्लीटेड माय ग्रेजुएशन इन बीएससी. कोई अगर 10th स्टैंडर्ड के लिए अप्लाई कर रहा है तो बोलेगा आई एम अपेयरिंग फॉर 10th स्टैंडर्ड. कोई अगर 12वीं में है तो बोलेगा आई एम इन HSC. ओके, कोई अगर फर्स्ट ईयर में है तो बोलेगा आई एम इन FYJC कॉमर्स 11वीं. अगर कोई फर्स्ट ईयर बीकॉम के लिए है तो आई एम इन FY बीकॉम, आई एम इन SY बीकॉम, आई एम अपेयरिंग फॉर इंजिनियरिंग फर्स्ट ईयर, आई एम इन कंप्यूटर इंजिनियरिंग सेकंड ईयर. अशा प्रकारे इस तरीके से आप लोग अपने क्वालिफिकेशन का सेंटेन्स ड्राफ्ट कर सकते हो. ह्याप्रमाणे तुम्ही तुमच्या क्वालिफिकेशनचं वाक्य ड्राफ्ट करू शकता. ओके, क्वालिफिकेशन होने के बाद वी हैव टू टॉक अबाउट आवर स्किल. स्किल इज नथिंग बट, अभी तुम लोग इंग्लिश स्पीकिंग कर रहे हो तो तुम लोग उसको उसमें ऐड कर सकते हो स्किल में. ओके, जे तुम्ही इंग्लिश स्पीकिंग करता, एखादा कम्प्युटर कोर्स तुम्ही ज्वाइन केलेला असेल जहां पे आप लोग अपन इंग्लिश स्पीकिंग कर रहे हैं, कोई कंप्यूटर का कोर्स ज्वाइन किया है, कोई टैली कर रहा है, कोई एडवांस जावा वगैरह प्रोग्रामिंग सर्टिफिकेशन कर रहा है, दैट ऑल थिंग्स कम अंडर स्किल्स. त्या सर्व गोष्टी स्किल्स मध्ये असतात. दैट इज कॉल्ड एज पॉइंट नंबर 6. वो तुम्हारा कौन सा रहेगा? पॉइंट नंबर 6 रहेगा. ओके, 7 में अपन हॉबीज बोलते हैं, 8 में एक्सपीरियंस एंड 9th में क्लोजिंग. इस तरीके से 9 पॉइंट का पर्सनैलिटी होगा. नाउ आई एम टॉकिंग अबाउट माय स्किल. ओके, I have completed BSc IT, that is Bachelor of Science in Information Technology, as well as I have completed MBA in IT, that is Information Management System. Okay, so now I'm going to talk about skill. About my skill, teaching. Teaching is my passion. I have been into teaching field from last 15 years. I had started my teaching skill since 2010. Okay, I started first English speaking batch in 2010, and till today I have been continuing my batches of an English speaking. So my additional skill is nothing but teaching, expressing my knowledge, sharing my knowledge to the people, and creating more and more talented people. तो मेरा जो स्किल है, मेरे क्वालिफिकेशन के अलावा पढ़ाना, टीचिंग मेरा पैशन है. बच्चों का करियर करना, उनको लैंग्वेज में परफेक्ट करना और उनको इंटरव्यू में परफेक्ट करके उनके जॉब पे या उनके ड्रीम्स को कंप्लीट करना. दैट इज माय एडिशनल स्किल. एक्सक्यूज मी, वो मेरा स्किल हो गया अपार्ट फ्रॉम माय क्वालिफिकेशन. मेरे क्वालिफिकेशन के अलावा दैट इज माय स्किल्स. ओके, सो वंस आई कंप्लीट अबाउट द स्किल, देन आई कैन टॉक अबाउट माय हॉबीज. ओके, हॉबीज एक्सपिरियन्स को, सेंटेन्स को आप शफल कर सकते हो. हॉबीजला आणि एक्सपिरियन्सला, सेंटेन्सला तुम्ही पाठीपुढे करू शकता किंवा त्याला शफल करू शकता. पहिला हॉबीज बोल सकते हो, बाद में एक्सपीरियंस, या पहला एक्सपीरियंस बोल सकते हो, बाद में हॉबीज बोल सकते हो. 2 पॉइंट को हम लोग शफल कर सकते हैं. सो आई एम गोइंग टू टॉक अबाउट माय हॉबीज फर्स्ट. मैं मेरे हॉबी के बारे में पहले बात करूंगा. मी माझ्या हॉबीज बद्दल पहले बोलतोय. माय हॉबी, आई लाइक टीचिंग एंड रीडिंग सम प्रोग्रामिंग बुक्स. इफ यू हैव अ सिंगल हॉबी गाइज, अगर आप लोग का एक हॉबी है, जर तुमची एक हॉबी असेल, यू कैन से माय हॉबी इज. तुम्ही तिथे बोलू शकता माय हॉबी इज. आप लोग वहां पे बोल सकते हो माय हॉबी इज. इफ यू हैव मल्टिपल हॉबीज, अगर आपके बहुत सारे खासियत है, जर तुमच्या भरपूर साऱ्या हॉबीज आहेत, तिकडे तुम्ही बोलू शकता माय हॉबीज आर. वहां पे मैं बोल सकता हूं माय हॉबीज आर. इफ यू हैव मल्टीपल हॉबीज तो आप लोग बोलो माय हॉबीज आर. If you have single hobbies, तो आप लोग बोलो my hobby is. Okay. If you're saying about single hobbies, my hobby is listening a music. My hobby is to play cricket.
My hobby is to read different books, newspaper and the magazines. My hobbies are, अगर मुझे मल्टिपल हॉबीज आहे, जर माझ्या भरपूर हॉबीज आहेत, देन द सेंटेंस शुड बी, त्यावेळेला वाक्य कसं असलं पाहिजे, उस समय सेंटेंस किस तरीके से होना चाहिए, माय हॉबीज आर लिसनिंग, डान्सिंग, कुकिंग अँड एटिंग. त्यावेळेला वाक्य कसं असलं पाहिजे मित्रांनो, माय हॉबीज आर लिसनिंग, डान्सिंग, कुकिंग, सिंगिंग, पेंटिंग एटसेट्रा इत्यादि वगैरह वगैरह. नाउ वी आर कमिंग टू द पॉइंट नंबर 8. आता आपण पॉइंट नंबर 8 बोलतोय, that is called as an experience. Point number 8 is nothing but about your experience, job experience. जो 8वां पॉइंट है वहां पे आप लोग अपने जॉब एक्सपीरियंस के बारे में बात करोगे. जो 8वां पॉइंट आहे तिथे तुम्ही तुमच्या जॉब एक्सपीरियंस बद्दल बोलना. सो अबाउट योर एक्सपीरियंस यू कैन से दैट, अगर किसने कहां पे भी काम नहीं किया है, जर ज्याने कुठेच काम केलेलं नसेल, ते बोलतील आई एम फ्रेशर, जीरो एक्सपीरियंस, आई एम फ्रेशर. अभी मैं टेक्नोलॉजी सेक्टर में काम कर रहा हूं, राइट? तो मैं बोलूंगा आई हैव बीन वर्किंग इनटू आईटी सेक्टर फ्रॉम लास्ट 13 to 15 years. I'm an analyst right now. Okay. Someone say that I have been working into marketing sector from last 2 years. म्हणजे पिछले 2 साल से अगर काम कर रहे हो तो हैव बीन प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यू आएगा. जर तुम्ही पाठीमागील 2 वर्षापासून जर तिथे बोलत आहात, वहां पे आप लोग बोल सकते हो आई हैव बीन वर्किंग, प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यू. वहां पे आई एम वर्किंग वो भी डाल सकते हो. फ्रॉम लास्ट 2 years, फ्रॉम लास्ट 5 years, फ्रॉम लास्ट 6 years तुम्ही असं पण बोलू शकता. मी तिथे काम करत आहे, मैं वहां पे काम कर रहा हूं पिछले 6 महीनों से, पिछले 2 घंटों से, पिछले 2 साल से. वहां पे आप लोग सेंटेंस बोल सकते हो आई एम वर्किंग इन दिस कंपनी इनटू आईटी सेक्टर फ्रॉम लास्ट 10 years. अगर मुझे एग्जैक्ट ईयर पता है, आई हैव बीन वर्किंग इन दिस कंपनी इनटू आईटी सेक्टर सिंस 2010. इस तरीके से आप सेंटेंस को ड्राफ्ट कर सकते हो. ह्याप्रमाणे तुम्ही ते वाक्य ड्राफ्ट करू शकता. तुमच्या एक्सपीरियंस, तुमच्या अनुभवाबद्दल बोलू शकता. आपके एक्सपीरियंस है, आपके अनुभव के बारे में आप वहां पे बात कर सकते हो, जिसको अपन पर्सनल इंटरव्यू का पॉइंट नंबर 8 बोलते हैं. Excuse me. And the last point, guys, last point in personal interview, that is called as closing or ending. जो पर्सनल इंटरव्ह्यूचा लास्ट पॉइंट असेल तो काय असेल तुमचा, क्लोजिंग असेल किंवा एंडिंग असेल. दॅट्स व्हॉट ऑल अबाउट मी. तेच माझ्याबद्दल असं तुम्ही बोलू शकता. दॅट्स व्हॉट ऑल अबाउट मी. एनीवन हॅज क्वेश्चन गाइस? कोणाला काय डाऊट आहे, कोणाला काय प्रश्न आहे? कॅन एनीवन टाइप हियर इफ यू हॅव अ क्वेश्चन इन योर माइंड. तुमच्याकडे काय क्वेश्चन असेल, डाऊट असेल तर तुम्ही टाइप करू शकता गाइस. मैं पुनः 9 पॉइंट्स एकदा रिपीट करते हैं, लिसन इट केयरफुली. मैं वापस 9 पॉइंट अच्छे से रिपीट कर रहा हूं, आप लोग ध्यान से सुन लेना. लिसन इट केयरफुली एवरीवन. आई एम गोइंग टू रिपीट दैट 9 पॉइंट्स अगेन. मैं दोबारा एक बार वो 9 पॉइंट्स रिपीट कर रहा हूं. मी पुन्हा एकदा ते पर्सनॅलिटीचे 9 पॉइंट व्यवस्थित रिपीट करतोय. आई होप एवरीवन विल लिसन मी केयरफुली. ओके, ध्यान से सुनो. मैं वापस एक बार वो पर्सनैलिटी के 9 पॉइंट्स रिपीट कर रहा हूं. ओके, सो टुडे वी हैव लर्न अबाउट पर्सनल इंटरव्यू. जो किसी भी कंपनी का इंटरव्यू का सबसे पहला राउंड होता है. फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन. हर एक कंपनी में बोला जाता है, प्रत्येक कंपनीमध्ये बोललं जातं की फर्स्ट इंप्रेशन हेच तुमचं लास्ट इंप्रेशन असतं. सो मोस्ट ऑफ द कंपनीज, most of the service sector, most of the BPO, business processing outsource, most of the KPO, knowledge processing outsource, when they conduct an interview, they conduct the first round of interview, that is called as personal interview. जेव्हा पण ते इंटरव्यू घेतात, जब भी वो लोग इंटरव्यू लेते हैं, वो इंटरव्यू का पहला राउंड लेते हैं पर्सनल इंटरव्यू. इट इज अ फर्स्ट राउंड ऑफ इंटरव्यू. हा इंटरव्यूचा पहिला राउंड आहे, हे इंटरव्यू का पहिला राउंड है. देयर आर 9 पॉइंट्स विच आर वेरी इंपॉर्टेंट व्हाइल गिविंग द पर्सनल इंटरव्यू. पर्सनल इंटरव्यू देते टाइम पे 9 पॉइंट्स बहुत महत्वपूर्ण होते हैं. पर्सनल इंटरव्यू देते वेळी 9 पॉइंट्स खूप महत्वपूर्ण असतात. द वेरी फर्स्ट पॉइंट एट द टाइम ऑफ पर्सनल इंटरव्यू, दैट इज नथिंग बट योर ग्रीटिंग. इंटरव्यू देते टाइम पे इंटरव्यू का सबसे पहला पॉइंट होता है ग्रीटिंग. हेलो फ्रेंड्स, हेलो सर, हेलो मैम,
गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इवनिंग, बेस्ड ऑन टाइम। टाइम के हिसाब से आप सामने वाले एचआर को या सामने वाले इंटरव्यू को ग्रीट करो। प्लीज कीप अ जेन्युइन स्माइल ऑन योर फेस। एक जेन्युइन स्माइल अपने चेहरे पे रखना। डोंट शो योर ट्रैवलिंग फ्रस्ट्रेशन, डोंट शो योर पर्सनल फ्रस्ट्रेशन, don't share your personal fighting on the WhatsApp and the social site with someone, and don't show it to the HR at the time of interview. ये सब चीजें इंटरव्यू के टाइम पे HR को फील मत होने दो। एक जेन्युइन स्माइल रखो, बॉडी लैंग्वेज अच्छा रखो, आई कॉन्टेक्ट प्रॉपर रखो, look at the HR's face, look at the HR's eye contacts. That will really help you to impress the HR. उससे आप लोग को HR को इम्प्रेस करने के लिए बहुत महत्वपूर्ण होगा। त्याच्यामुळे तुम्ही HR ला चांगल्या प्रकारे इम्प्रेस करू शकता। सेकंड पॉइंट, युअर नेम. हॅलो सर, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. दिस इज विजय. आई एम विजय. तुम्ही तुमचं नाव टाका. दोन्ही आप लोग वहां पे अपना नाम डालो. नेक्स्ट प्लेस, आई एम फ्रॉम थाने. आई बिलोंग्स टू थाने. तिथे तुम्ही तुमचं नाव टाका. वहां पे आप लोग अपना नाम डालो. जहां पे मैं विजय बोल रहा हूं वहां पे आप लोग अपना नाम डालो. तिथे तुम्ही तुमचं नाव टाका. बाकीचं वाक्य आहे तसं ठेवा. रेस्ट सेंटेंस रिमेन as it is. Third point. Okay, what will be the third point, guys? थर्ड अभी प्लेस हो गया. फोर्थ पॉइंट क्या रहेगा? फैमिली रहेगा. क्या रहेगा? ग्रीटिंग, नेम, प्लेस, एंड फोर्थ पॉइंट इज टॉकिंग अबाउट योर फैमिली. चौथा पॉइंट आहे तुम्ही तुमच्या फॅमिली बद्दल बोलायचं आहे. In my family, apart from my parents, I have an younger brother and younger sister. माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या आई वडिलां व्यतिरिक्त माझा एक लहान भाऊ है, लहान बहन है. आप लोग उस तरीके से सेंटेंस को रिप्लाई कर सकते हो. मेरे फैमिली में मेरे पेरेंट्स के अलावा मेरा छोटा भाई है, छोटी बहन है, बड़ा भाई है, बड़ी बहन है, व्हाटएवर. ओके, जो है उस तरीके से सेंटेंस ड्राफ्ट करो. After completion of your family background, we have to talk about your qualification, about your education. About my education, I have completed BSc IT, Bachelor of Science in Information Technology. Later on, I had applied for MBA in IT, Master of Business Administrator in Information Technology और Information Management System. और मेरे क्वालिफिकेशन के बारे में वहां पे आप लोग क्या बोलोगे? कोई 10वीं में है, कोई 11वीं, कोई 12वीं, कोई ग्रेजुएट है. ओके, आई एम इन, आई एम अपियरिंग फॉर, आई हैव बीन. इस तरीके से आप लोग उसको ड्राफ्ट कर सकते हो. ह्याप्रमाणे तुम्ही ते वाक्य ड्राफ्ट करू शकता. लेटर ऑन वी हैव टू टॉक अबाउट युअर स्किल्स. त्यानंतर आपल्याला आपल्या स्किल्स बद्दल बोलायचं आहे. उसके बाद अपने को अपने स्किल्स के बारे में बात करना है. स्किल मतलब अपने क्वालिफिकेशन को छोड़ के जो हम लोग कंप्यूटर कोर्स करते हैं, कोई लैंग्वेज कोर्स करते हैं, कोई सर्टिफिकेशन करते हैं, उसको अपन स्किल बोलते हैं. अबाउट माय स्किल, अपार्ट फ्रॉम माय core qualification, my skill is nothing but teaching. I would love to share my experience with the young generations. I would love to make the career of the people. I would happy to share my experience with the people, make their communication perfect, make their personal development perfect, and support them to get the job. इस तरीके से आप लोग भी बोल सकते हो, मैं कंप्यूटर में ये कर रहा हूँ, मैं कंप्यूटर में वो कर रही हूँ, मैं कंप्यूटर में ते करता है, मैं इंग्लिश स्पीकिंग करता है. That is called a skill. Later on, we have to talk about your hobbies. त्यानंतर आपल्याला आपल्या हॉबीज बद्दल बोलायचं आहे. उसके बाद अपने को अपने हॉबीज के बारे में बात करना है. अगर आपका एक ही हॉबी है तो इज का प्रयोग करो हेल्पिंग वर्ब का. अगर आपके मल्टिपल हॉबीज आहे तो आप आर का प्रयोग करो. जर तुमची एकच हॉबी असेल तर तिकडे इज वापरा. जर तुमच्या मल्टिपल हॉबीज असतील तर तिकडे आर वापरा. इफ someone is having multiple hobbies, my hobbies are listening, dancing, cooking, eating, painting. If someone is having single hobby, my hobby is teaching. Okay, इस तरीके से सेंटेंस बनेगा. ह्याप्रमाणे वाक्य बनेल. लेटर ऑन वी कॅन कम टू द पॉइंट कॉल एन एक्सपीरियंस. त्यानंतर अपन ज्या पॉइंट कडे तो एक्सपीरियंस, उसके बाद जो हम लोग पॉइंट पे आते हैं उसको अपन बोलते हैं एक्सपीरियंस. अगर किसको भी कोई भी एक्सपीरियंस नहीं, जॉब का फर्स्ट टाइम इंटरव्यू दे रहा है, जर कोणाला काहीच एक्सपीरियंस नाही, अनुभव नाही आहे आणि पहिल्यांदा इंटरव्यू देता है, वो टाइम पे वो बंदा या बंदी बोलेगी आई एम फ्रेशर. वो टाइम पे वो बंदा या बंदी बोलेगी आई एम फ्रेशर. त्यावेळेला तो मुलगा किंवा मुलगी बोले आई एम फ्रेशर. अगर किसके पास एक्सपीरियंस है 2 साल का, 3 साल का, 4 साल का, एक ही कंपनी में पिछले 2 साल से काम कर रहे, एकाच कंपनीमध्ये 6 महिन्यापासून किंवा 2 वर्षापासून काम करतात,
तो वहां पे प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यू टेंस यूज करना है. I have been working in this company as a technical analyst from last 13 years or 14 years. I have been working in this company from last 10 years as a technical lead or as a project manager. कोई बोलेगा I have been working in this company as an accountant from last 6 months, from last 2 years. कोई बोलेगा I have been working in this call center from last 2 years, from last 3 years as an executive. इस तरीके से सेंटेंस बनेंगे, याप्रमाणे वाक्य बनते. And closing of the personal interview, that is last ending 9 point, that's what all about me. तेच ते माझ्याबद्दल, यही है मेरे बारे में. बाद में स्ट्रेंथ वीकनेस वो सब आगे आएंगे. सो गाइस, ट्रस्ट मी, ट्रस्ट करो. बिलीव नाही बोल रहा हूं, बिलीव बोलत नाही, ट्रस्ट करा. मी जे 9 पॉइंट सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे पर्सनल इंटरव्यू द्या. मैंने जो 9 पॉइंट्स बोले हैं उसी तरीके से पर्सनल इंटरव्यू दो. अपने आई कॉन्टेक्ट पे फोकस करो. अपने घर में जो बड़ी अलमारी है उसके मिरर के सामने खड़े रहो. वहां पे अपने बॉडी लैंग्वेज को देखो, अपने आई कॉन्टेक्ट को देखो, अपने जेन्युइन स्माइल को देखो, अपने लिप मूवमेंट और माउथ मूवमेंट पे फोकस करो. प्रोनाउन्सिएशन अच्छे से अच्छे होना चाहिए. वर्ड शब्दांचे उच्चार हे चांगल्या प्रकारे असले पाहिजेत. आपले आय कॉन्टॅक्ट प्रॉपर असले पाहिजे. आपल्या चेहऱ्यावरती जेन्युइन स्माइल पाहिजे, हॅपीनेस, क्यूटनेस पाहिजे. आणि प्रत्येक पंक्चुएशन मार्क, माउथ मूवमेंट, लिप मूवमेंट, टंग मूवमेंट प्रॉपर होना चाहिए. तो आपका पर्सनल इंटरव्यू बेस्ट रहेगा. 100 में से आपका हे सिलेक्शन होगा. त्या 100 पैकी आपलं तुमचं चांगला पर्सनल इंटरव्यू घेतला जाईल. ऑलराइट, एनी क्वेश्चन माय डियर फ्रेंड? Can you please type in the chat box? If you have any question, say yes. If you have no questions, say no. Can you please type in the chat box, my dear friend? धडाधड मेसेज टाइप करो. लवकरात लवकर चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाइप करा गाइस. क्विक 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 क्विक. yes, no, maybe. Can you please respond me fast? अगर किसको पर्सनल इंटरव्यू नहीं समझा है तो नो बोलो. जर कोणाला पर्सनल इंटरव्यू समजला असेल तर फटाफट यस टाइप करा. Come on guys. समझा है तो यस बोलो, नहीं समझा है तो नो बोलो. अरे क्या प्रदीप बीच बीच में गायब होता है? वेर हैव यू लॉस्ट मैन? श्री काय मित्रा, मधून मधून गायब होतोस? कुठे कुठे गायब होतोस श्री? अरे श्री, कुठे गायब होतो मधून मधून? किधर तुम लोग गायब हो जाता है यार? अरे कंसिस्टेंट रखो यार. इंग्लिश लँग्वेज के लिए कंसिस्टन्सी चाहिए माय डियर फ्रेंड. लक्षात ठेवा, इंग्लिश लँग्वेज साठी तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला सारखं सारखं का सांगतोय? माझे व्हिडिओ 10 वेळा 20 वेळा बघा. मैं आपको बार बार क्यों बता रहा हूँ गाइस? मैं वो फील्ड से बिलोंग करता हूँ. ओके, आई हैव बीन वर्किंग इन वन ऑफ द मल्टीनेशनल कंपनी फ्रॉम लास्ट 15 ईयर. मैं एमएनसी में काम कर रहा हूँ पिछले 15 साल से. मैं टीचिंग फील्ड में हूँ पिछले 15 साल से. तो आपको बोल रहा हूँ, इंग्लिश लैंग्वेज के लिए कंसिस्टेंसी जरूरी है. एक दिन या 2 दिन बात करने से कुछ नहीं होता है. मेरे वीडियोस बार बार देखो. मेरे वीडियो को देख के प्रॅक्टिस करो. माझे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. त्याला बघून चांगली प्रॅक्टिस करा. कोणत्या तरी चांगल्या कंपनी जॉबला लागाल. कोई से तो अच्छे कंपनी में जॉब पे लगोगे. योर लाइफ विल बी सेटल. यू विल गेट अ नाइस पैकेज माय डियर फ्रेंड. यू विल एंजॉय योर ब्यूटीफुल लाइफ. यू नो, लाइफ इज अ गॉड गिफ्टेड. लाइफ इज गिवन बाय गॉड वन्स इन अ लाइफ. लाइफ भगवान अपने को देता है एक ही बार. लाइफ जीवनामध्ये एकदाच येते. ओके, मेक इट ब्यूटीफुल. इट्स इन योर हैंड. अपने लाइफ को ब्यूटीफुल करना है कि उसको वर्स्ट करना है, वो तुम्हारे हाथ में. गॉड का काम है लाइफ देना. उसको ब्यूटीफुल करना या वर्स्ट करना वो अपने हाथ में है. ओके, रिमेंबर, ऑलवेज गॉड विल नॉट कम टू सर्वाइव यू. ऑलवेज गॉड विल नॉट कम टू हेल्प यू. ए देवा मला पाव, ऐसा नहीं होता है. यू हैव टू पुट योर एफर्ट्स. You have to put your hard works. You have to focus. You have to practice. You have to be sincere. You have to be genuine. Then only you guys can make your career. Then only you guys can achieve a path. तरच तुम्ही करिअर करू शकता. तर तुम्ही तुमच्या ड्रीम्स स्ट्रीमलाइन करू शकता. ओके, आज मी खूप खूप इंपॉर्टेंट टॉपिक शिकवलेला है. आज मैंने बहुत ही वैल्यूएबल टॉपिक पढ़ाया गाइस. पर्सनल इंटरव्यू वेरी वेरी इंपॉर्टेंट. वॉच इट 10 टाइम. शेयर इट टू योर फ्रेंड्स, कलीग्स. शेयर करो, सबको वायरल कर दो. सबको देखने दो, उनको भी सिलेक्ट होने दो. कितने सारे लोग पर्सनल इंटरव्यू में रिजेक्ट हो जाते हैं. कितीतरी लोक पर्सनल इंटरव्यू मध्ये रिजेक्ट होतात. ओके, लेट देम वॉच मल्टीपल टाइम. तुम लोग 10 बार 20 बार 30 बार जितना देख सकते हो देखो. उसको प्रैक्टिस करो. त्याला जास्तीत जास्त प्रैक्टिस करा.
मी कशा प्रकारे 9 पॉइंट शिकवलेले आहे, माझे आय कॉन्टॅक्ट बघा, माझे बॉडी लँग्वेज बघा, माझ्या शब्दांचे उच्चार बघा, मी कशा प्रकारे बोलतोय ते बघा, मेरे आई कॉन्टैक्ट्स को देखो, मेरे बॉडी लैंग्वेज को देखो, मैं किस तरीके से बात कर रहा हूं उसको देखो, मेरे पर्सनालिटी डेवलपमेंट को देखो, मेरे लिप मूवमेंट, माउथ मूवमेंट को देखो, और मेरे जेन्युइन प्रोनाउंसिएशन को देखो. उसको बार बार देखो, दिमाग में घुसाओ, मिरर के सामने खड़े रहो, सेल्फ प्रैक्टिस करो, तब तुम लोग जाके सेट हो जाओगे. तेव्हा तुम्ही जाऊन सेट होणार 110%. ओके, माझा उद्याचा सेशन असेल गाइस. उद्या मी तुम्हाला डेली रुटीन आणि यस्टरडे रुटीन शिकवणार आहे. बट लेट मी प्लॅन, बिकॉज मला टेन्सेस स्टार्ट करायचे आहेत. कारण डेली रुटीन आणि यस्टरडे रुटीन मध्ये सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्स आहे. डेली रुटीन और यस्टरडे रुटीन में सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट है. तो आई हैव टू स्टार्ट टेन्सेस फर्स्ट. मी एका लेक्चर मध्ये टेन्सेस संपू शकत नाहीये. मैं एक ही लेक्चर में टेंसेस को खत्म नहीं कर सकता हूँ गाइस. देर आर टोटल 12 टेंसेस, पूर्ण 12 टेंस है. मैं उसको 4-4 करके ब्रेकअप करने वाला हूँ. पहला प्रेजेंट, फिर उसका 4 टाइप, उसका एक्टिव पैसिव लूंगा. बाद में पास्ट, उसका 4 टाइप, फिर उसका एक्टिव पैसिव. बाद में फ्यूचर. बिकॉज एक ही दिन में 2 घंटे में अगर मैं 12 लूंगा तो आपका बाउंस हो जाएगा. जर एकाच दिवशी मी 2 तासामध्ये पूर्ण 12 टेन्सेस जर शिकवले तर तुमच्या बाउंस होऊन जातील. ठीक आहे, माझे लेक्चर बघून ते रिव्हिजन होईल, पण कसं आहे, आई वॉन्ट टू मेक यू पीपल अंडरस्टैंड. मैं चाहता हूं पहले आप लोग समझो उसको. ठीक है, मला फक्त तुम्हाला समजवायचं आहे ते, आणि प्रैक्टिकली इंप्लीमेंट करायचं आहे, त्याचा प्रैक्टिकली वापर सांगायचा है, उसका प्रैक्टिकली यूज कैसा होता है वो मुझे आपको बताना है. उसको एग्जाम में आप किस तरीके से कर सकते हो, एमपीएससी एग्जाम में, यूपीएससी एग्जाम में, आपके एचएससी बोर्ड के एग्जाम में, आपके 10वीं बोर्ड के एग्जाम में, और बैंकिंग के बहुत सारे एग्जाम्स है, पीओ एग्जाम है, प्रोफेशनल ऑफिसर, देन स्टाफ सिलेक्शन एसएसएल का एग्जाम्स है, आईआईटीज के एग्जाम से, सब जगह पे ग्रामर आता है. वहां पे अपना ही ग्रामर काम आएगा. अपन जो पढ़ाएंगे वही चाहेगा. मी जो शिकवणार तेच ग्रामर येणार. तुम्ही त्याचं रूट कॉज समजून घ्या आणि प्रॉपर अप्लाय करा. ओके, लेक्चर में प्रेझेंट रहो गाइज. लेक्चर 2 तासाचं असतं आपलं. मी आज एक 45 किंवा 1, माझा आजचा सेशन 1 तासाचाच आहे. मेरा आज का सेशन 1 घंटे का ही है. ट्राय एंड प्रेझेंट इन माय ईच एंड एव्हरी लेक्चर. ट्राय अँड वॉच माय व्हिडिओज गाइज मल्टिपल टाइम. माझ्या प्रत्येक लेक्चरला प्रेझेंट राहण्याचा प्रयत्न करा. माझा प्रत्येक लेक्चरचा व्हिडिओ 10 वेळा, 20 वेळा, 15 वेळा बघण्याचा प्रयत्न करा आणि त्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. उसको प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करने की कोशिश करो. दॅट विल गिव्ह यू मच मोर कॉन्फिडन्स. त्याच्यामुळे तुमचा चांगल्या प्रकारे कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही टॉपला जाऊ शकता आणि आपण तुमचं करिअर करू शकतो. आपण तुम्हाला एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब मिळवून देऊ शकतो. ऑलराइट, थँक्यू सो मच गाइज. आय विल स्टॉप माय रेकॉर्डिंग नाव. उद्या 8 वाजता भेटू आपण संध्याकाळी. मैं रिकॉर्डिंग लवकर अपलोड करतोय. मैं रिकॉर्डिंग जल्द से जल्द अपलोड करता हूं मेरे यूट्यूब चॅनल पे. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही, पुन्हा सांगतोय गाइस, सबस्क्राईब करा. बाकीच्यांना सबस्क्राईब करायला लावा. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण चांगलं. श्री, काय प्रश्न असेल तर विचारू शकतोस. श्री मित्रा, काय प्रश्न असेल तर विचारू शकतोस. श्री पाटील, सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा. त्यांना पण बघू दे. जुने झालेले व्हिडिओ बघा, ते टेन्स शिकण्यासाठी खूप कामाचे आहेत. जुने जितने भी वीडियो है वो सब देखो. वो टेंस के लिए बहुत ही इंपॉर्टेंट है गाइस. टेंस सीखने अगोदर माझे जुने 8 लेक्चर प्रॉपर बघा. टेंस सीखने के पहले मेरे पुराने 8 लेक्चर अच्छे से देखो. वो तुम लोग को याद रहना जरूरी है, पॉइंट पॉइंट पे. माझे जुने 8 लेक्चर जर व्यवस्थित तुम्हाला समजले असतील तरच तुम्हाला टेंसेस चांगल्या प्रकारे कळतील. अगर मेरे जुने 8 लेक्चर आपको अच्छे से समझे हैं तभी जाके आपको टेंस समझने वाला है. अगर आपको टेंस नहीं समझेगा आप, तो इंग्लिश ग्रामर में आप कभी भी परफेक्ट नहीं बनोगे. इंग्लिश स्पीकिंग में आप कभी भी परफेक्ट नहीं बनोगे. जर तुम्हाला टेन्स व्यवस्थित कळणार नाही, तुम्हाला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला आले नाहीत, तर तुम्ही इंग्लिश लँग्वेज मध्ये कधीच परफेक्ट नाही बनू शकत. कधीच तुम्ही तुमचे ड्रीम, स्वप्न, तुमचे फ्यूचर करियर अचीव करू शकत नाही. राइट, थैंक यू सो मच माय डियर फ्रेंड. कल मिलते हैं टाइम पे. गुड नाइट. 8 बजे मिलेंगे. वीडियो अपलोड करता हूं. सब्सक्राइब करो. सगळ्यांना सब्सक्राइब करायला सांगा फटाफट. प्लीज डू द नीडफुल.